अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये। तर स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी एक सुंदर कथा घेऊन आली आहे। तर व्हिडिओ स्किप न करता ही कथा पूर्ण ऐका। तुम्हाला एक नम्र विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करा। तर स्वामी भक्तांनो, ही कथा अशी आहे। एक दुकानदार, त्याची संध्याकाळची वेळ असते, दुकान बंद करण्याची वेळ होते। खूप उशीर झाला त्यामुळे तो विचार करतो की दुकान आता बंद करायचे। तेवढ्यात एक कुत्रा येतो, पण त्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये एक पिशवी असते। दुकानदाराला बघून आश्चर्य वाटते की अरे, या कुत्र्याच्या गळ्यामध्ये एक पिशवी आहे आणि एवढा इमानदार कुत्रा कोणाचा आहे, असा तो विचार करते आणि त्या कुत्र्याजवळ जाते। कुत्र्याजवळ गेल्यानंतर तो त्या पिशवीमध्ये हात घालते आणि बघते की या पिशवीमध्ये काय आहे। तर त्या पिशवीमध्ये एक चिठ्ठी लिहिलेली असते, त्याच्यावरती जे सामान घरामध्ये लागणार आहे त्याची पूर्ण नावं त्या चिठ्ठीवरती लिहिलेली असतात आणि काही पैसे असतात। तो दुकानदार ती चिठ्ठी बाहेर काढते आणि जे सामान लिहिलेलं आहे ते सर्व सामान घेते आणि थैलीमध्ये भरते। नंतर त्या सामानाचे पैसे घेते, उरलेले पैसे थैलीत टाकते आणि तो कुत्रा सामान दिल्यानंतर दुकानाच्या बाहेर जातो। त्या दुकानदाराच्या मनामध्ये एक विचार येते की एवढा इमानदार कुत्रा कोणाचा आहे, म्हणून तो त्याच्या कुत्र्याच्या पाठीपाठी जाते। तो कुत्रा एका बस स्टॉपवर थांबते, जसं काही तो कोणाची तरी वाट बघत आहे। जशी बस येते त्या बसमध्ये तो कुत्रा चढते, त्याच्या पाठोपाठ तो दुकानदार सुद्धा त्या बसमध्ये चढते आणि तिकीट काढण्यासाठी कंडक्टर जेव्हा कुत्र्याजवळ येतो तेव्हा त्याच्या मानेमध्ये एक पट्टा असते। कुत्रा आपली मान त्या कंडक्टर समोर करते, तेव्हा त्याला एक ॲड्रेस दिसते, पत्ता दिसते आणि काही पैसे असतात। तो ते पैसे घेते आणि ज्या पत्त्यावर त्याला जायचं आहे ते तो तिकीट देतो। तिकीट दिल्यानंतर थोडा वेळ निघून जाते आणि कुत्रा आपल्या शेपटीने कंडक्टरला इशारा करतो की माझी बस स्टॉप आला आहे। बस थांबल्यानंतर तो त्या बस स्टॉपवरती उतरतो आणि नंतर एका गल्लीमध्ये जाते। तो उतरल्यानंतर दुकानदार सुद्धा त्याच्या मागे उतरतो आणि कुत्र्याच्या मागे सुद्धा एका गल्लीमध्ये तो जातो। गेल्यानंतर तो कुत्रा एका घराजवळ थांबतो आणि दरवाजा वाजवतो। दरवाजा वाजवल्यानंतर तसाच एक त्याचा कुत्र्याचा मालक दरवाजा उघडून बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर एक काठी घेतो। त्या काठीने त्या कुत्र्याला मारायला सुरुवात करतो। जसा तो कुत्र्याला मारणार तेवढ्यात तो दुकानदार त्याच्या समोर येते आणि त्याला म्हणते की तुमचा हा एवढा इमानदार कुत्रा आहे, तुम्ही कशाला त्याला मारता? तो पूर्ण रस्त्यामध्ये मी त्याला बघत आलो आहे की तो किती इमानदार आहे, तो सगळे कामं तुमचे कशी व्यवस्थित करतो, तरीही तुम्ही त्याला मारता। तर तो दुकानदार म्हणते की मी याला सांगितलं होतं की चाबी घेऊन जा, याला चाबी घेऊन जायला काय होतं, रोजच्या रोज हा माझी झोपमोड करते आणि मला असा त्रास देते। तर तो हा विचार करते दुकानदार आणि त्याच्या लक्षात येते की अरे, या कुत्र्यानं कितीही याच्या मालकासाठी चांगलं केलं तरी त्याचा मालक त्याच्यापासून खुश नाही, तर त्याच्यापासून दुःखीच आहे। म्हणून त्याच्या एक लक्षात येतं आणि घरी जाता जाता तो विचार करते की आपण कोणासाठी कितीही केलं तरी आपण कुठेतरी कमी पडतो। हे जग असं आहे की तुम्ही जर 100 कामं दुसऱ्यासाठी चांगले केले आणि एक वाईट काम केलं तरीही तुमचे केलेले चांगले 100 कामं विसरून जातील आणि एक वाईट काम मात्र लक्षात ठेवतील। म्हणून तो विचार करतो की आपला वेळ परमेश्वराला खुश करण्यामध्ये घालूया। ज्या परमेश्वराने आपल्याला जन्म दिला आहे, आपण लोकांसाठी कितीही केलं तरीही कमीच पडेल। मग आपला वेळ परमेश्वराचे नामस्मरण करण्यातच घालूया, जेणेकरून आपला पुढचा जन्म चांगला जाईल, असा तो विचार करते आणि तिथून निघून जाते। तर या कथेच्या माध्यमातून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते की आपण कोणासाठी कितीही केलं तरी शेवटी कमीच पडतो। म्हणून आपला उरलेला वेळ आपण परमेश्वराच्या नामस्मरणात घालूया, जेणेकरून परमेश्वर तरी खुश होईल आणि आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ मिळेल। कारण प्रत्येक कर्माचे फळ हे प्रत्येकाच्या कर्मानुसारच मिळत असते। प्रत्येक कर्माचे फळ त्यांच्या कर्मावर अवलंबून असते। म्हणून सर्वांनी बोला श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तर स्वामी भक्तांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करा। तर चला मग भेटूया नवीन कथेसोबत। स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच स्वामीचरणी मी प्रार्थना करते। श्री स्वामी समर्थ।